Hello everyone. In this session, we are going to discuss new topic in C programming language as programming language paradigms. बघा तर डिस्कस करू की प्रोग्रामिंग लँग्वेज पॅराडिम्स म्हणजे काय असतात, जे की प्रत्येक लँग्वेजमध्ये बऱ्यापैकी सिंटॅक्टिकल सेमच असतात, कन्सेप्च्युअली पण सेम असतात. ठीक आहे, तर बघू आपण काय असतं प्रोग्रामिंग लँग्वेज पॅराडिम्स. ओके, तर मी इथे नाव देते प्रोग्रामिंग 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 लँग्वेज पॅराडिम्स. ठीक आहे, तर प्रोग्रामिंग लँग्वेज पॅराडिम्स म्हणजे काय? द कन्सेप्ट ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज पॅराडिम इज एक्झॅक्टली सेम इन ऑल प्रोग्रामिंग लँग्वेजेस like C, C++, Java, Python, etc. This concept is important to write the programming application by applying our logic. तर जेव्हा पण आपण कुठलं लॉजिक लावत असू तर त्याच्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट जो टॉपिक आहे तर ते असतं प्रोग्रामिंग लँग्वेज पॅराडिम्स. तर प्रोग्रामिंग लँग्वेज पॅराडिम्स म्हणजे एक्झॅक्टली काय असतं तर ते आपण बघू. त्याच्यामध्ये भरपूरशा गोष्टी असतात, एक एक डिस्कस करू. तर त्याच्या आधी मी ते लिहिते. हा वरचाच मुद्दा आपण कॉपी करून पेस्ट करू. यालाच आपण थोडंसं फॉर्मॅटिंग करू. ओके, प्रोग्रामिंग लँग्वेज पॅराडिम्स कोलन काढून घेऊ आणि आपण याला ट्री डायग्राम मध्ये कसं रिप्रेझेंट करू शकतो तर ते बघू. त्याच्या आधी इथे पहिला पॉइंट येतो सिक्वेन्स. नेक्स्ट इज सिलेक्शन and the last is iteration. ठीक आहे. तर हे असतात तीन सेक्शनमध्ये प्रोग्रामिंग लँग्वेज पॅराडिम्सचं डिवायडेशन होतं, जे की आहे हे 3 पॉईंट्स. आणि ह्या 3 पॉईंट्समध्ये पण सब पॉईंट्स असतात. सिक्वेन्ससाठी काही स्पेसिफिक सिंटॅक्स नसतो, नो. आता नो सिंटॅक्स म्हणजे काय ते पण बघू की नो सिंटॅक्स असं का लिहिलं आहे. सिलेक्शनमध्ये येतात 2 गोष्टी, जे आहे इफ एल्स आणि दुसरं आहे इफ एल्स लॅडर आणि थर्ड वन इज स्विच केस. ओके, तर हे ते 3 आहे. सिलेक्शनमध्ये येतात हे 3. ओके, ओके. आणि इटरेशनमध्ये फॉर, व्हाईल आणि डू व्हाईल. ठीक आहे. ओके, तर अशा प्रकारे याचं डिवायडेशन होतं प्रोग्रामिंग लँग्वेज पॅराडिम्सचं. साईज थोडीशी छोटी करून घेऊ. प्रोग्रामिंग लँग्वेज पॅराडिम्स. ओके, आणि लास्ट वन इज इटरेशन. सिक्वेन्ससाठी आपल्याला काही स्पेसिफिक सिंटॅक्स ॲज सच फॉलो नाही करायला लागत, पण बाकीच्या गोष्टींसाठी तो त्याचा एक सिंटॅक्स असतो आणि तो आपल्याला फॉलो करायचा असतो. आणि लास्ट वन इज स्विच केस पण आपण बऱ्यापैकी यूज करतो. मोस्ट इम्पॉर्टंट इज व्हाईल आणि फॉर लूप, कारण की मॅक्झिमम जर कोणता यूज होत असेल तर तो असतो व्हाईल आणि फॉर लूप.
त्याला लूपिंग पण म्हणतात. हां बरोबर, करेक्ट वर्ड आठवला आहे मला, जो की आहे इटरेशन म्हणजेच लूप असतं. ओके, तर ही झाली आपली एक डायग्राम रेडी. आता या डायग्राम वाईज आपण इम्प्लिमेंटेशन एक 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 टॉपिक डिस्कस करू. तर पहिला आहे सिक्वेन्स. तर बघा, इफ नीट ऐका आधी थोडंसं थिअरॉटिकल आणि मग आपण थोडं कन्सेप्ट आधी कन्सेप्च्युअल बघू आणि मग नंतर कोड करू. ठीक आहे. तर बघा, इफ द मल्टिपल स्टेटमेंट्स आर रिटन इन द प्रोग्राम वन आफ्टर अनदर, then all statements gets executed in sequential format. To achieve the sequence, there is no need to follow any type of syntax. ओके, इथे मी कोड ब्लॉक खोलते. कोड ब्लॉक. ओके, तर मी ही फाईल घेतली आहे आणि इथे हॅश इन्क्लूड stdio.h int main रिटर्न 0. ठीक आहे. आता बघा, सिक्वेन्स म्हणजे काय, तर मी एक स्टेटमेंट दिलं प्रिंट एफ गुड मॉर्निंग. त्याच्यापेक्षा मी लिहिते स्टेटमेंट 1. ठीक आहे. आणि हेच मी पुढे पुढे कॉपी करत जाते. कंट्रोल सी. ठीक आहे. आणि मी इथे बघते टाकते 1 2 3 4 5 आणि 6. ठीक आहे. कोड रन करू. बघा, आता ह्या केसमध्ये आपण कोणता टॉपिक बघतो आहे, तर तो आहे सिक्वेन्स म्हणजे काय ते आपण बघतो आहे. तर बघा, आता आपण हे जे एका खाली एक स्टेटमेंट राईट केले ते एक्झिक्यूट कसे होणार आहे, आधी स्टेटमेंट 1 प्रिंट होईल, नंतर 2, नंतर 3 अप टू 6 पर्यंत. तिकडे असं काही स्पेशल सिंटॅक्स त्याचा नाही आहे. बघा, स्टेटमेंट 1 to 6 इथं डायरेक्टली प्रिंट झालेले आहे. ठीक आहे. तर हे असतं सिक्वेन्स. याच्यामध्ये आपण काय असं स्पेसिफिक काही अप्रोच तिथे यूजच होत नाही. ठीक आहे. तर हे असतं सिक्वेन्स. नंतर पुढचं आहे, पुढचं टॉपिक घेऊ आपण, तो जास्त महत्त्वाचा आहे. कंट्रोल एस करून इफ एल्स डॉट सी नावाची एक फाईल करून सेव्ह करू. परत हॅश इन्क्लूड इंट मेन रिटर्न 0. ठीक आहे. मी इथे एक व्हेरिएबल घेते ए इज इक्वल टू 10. ठीक आहे. इफ ए ग्रेटर दॅन 15 असं जर मी घेतलं, इफ एल्स प्रिंट एफ एल्स ए इज ओके, इथं आपण कंडिशन ग्रेटर दॅन लेस दॅन घेऊ. ठीक आहे. ए इज लेस दॅन 15 असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. बघा, इथे काय आहे आणि इथे एक प्रिंट एफचं स्टेटमेंट देऊ. ओके. बघा, या कोडमध्ये आपण काय केलं आहे, बघा इथे एक इफ आणि एल्सचं स्टेटमेंट यूज केलेलं आहे. बघा, इफ आणि एल्स सिलेक्शन म्हणजे काय, तर दोघांपैकी एक कोणती तरी गोष्ट सिलेक्ट होणार आहे इथे. बघा, 10
इथे कोणती कंडिशन दिली आपण, 10 लेस दॅन 15. जर ही कंडिशन जर खरी असेल, ही कंडिशन जर ट्रू असेल तर ह्या ब्लॉकमध्ये जाईल, आणि ही जर कंडिशन फॉल्स असेल किंवा ही कंडिशन जर सॅटिस्फाय होणार नसेल तर तो इथे जाईल. ठीक आहे, असं त्याचा मिनिंग असतं. मग आपल्या केसमध्ये बघा, 10 लेस दॅन 15, येस कंडिशन ट्रू आहे म्हणून तो या ब्लॉकमध्ये जाईल, आणि ह्या ब्लॉकमधून तो हे स्टेटमेंट एक्झिक्यूट झालं की तो डिरेक्टली बाहेर पडेल. हे स्टेटमेंट एक्झिक्यूटच होणार नाही. ठीक आहे, आणि जर ही कंडिशन जर सॅटिस्फाय नसेल होणार तर तो आधी बघा, आधी कंट्रोल आपला इंट मेन मध्ये येईल, कारण की कोणतं पण आपण जर कोड लिहिला तर त्याचा एंट्री पॉईंट फंक्शन हे मेन फंक्शन असतं. कंट्रोल मेन मध्ये आला त्याला a इज इक्वल टू 10 म्हणजे काय, एक ए ला एक मेमरी अलोकेट झाली, त्याच्यामध्ये व्हॅल्यू गेली 10. ठीक आहे, आता ए ची करंट व्हॅल्यू काय आहे तर 10 आहे. बघा मग खालच्या लाईनला कंट्रोल आला, इफ 10 ग्रेटर दॅन 15, 10 ग्रेटर दॅन 15 असतो का, तर कंडिशन झाली फॉल्स. कंडिशन फॉल्स झाली त्याच्यामुळे तो त्याचा कंट्रोल इथे गेलंच नाही. तिने आधी काय कंडिशन चेक केली, ही कंडिशन चेक केली, आणि ही कंडिशन जर आता फॉल्स आहे तर मग तो ह्या ब्लॉकमध्ये न जाता तो डायरेक्ट एल्सच्या स्टेटमेंटमध्ये जाईल, आणि हे जे स्टेटमेंट आपल्याला दिसतंय तर ते एक्झिक्यूट होईल. आणि ही जर कंडिशन ट्रू असेल तर तो ह्या ब्लॉकमध्ये येईल, हे स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल आणि तो कंट्रोल डिरेक्टली बाहेर पडेल, हे स्टेटमेंट एक्झिक्यूट न होता. ठीक आहे, मग आता आपण कोड रन करून बघू बरोबर होतंय का. ओके, PRINT राहिला इथे, कोड रन करून बघू. ओके, ए इज लेस दॅन 15 कुठे इथे, म्हणजेच काय आपली ही कंडिशन सॅटिस्फाय झालेली आहे. ठीक, सेम काम करतं इफ एल्स लॅडर. काय असतं, आता ह्या केसमध्ये आपण फक्त दोनच कंडिशन घेतल्या, एक तर ए लेस दॅन 15 असेल किंवा तो ग्रेटर असेल. पण असं पण होऊ शकतं की ए इक्वल 10 आहे किंवा ए इक्वल 15 आहे. प्रत्येक वेळेस असं तर नाही होऊ शकत की मला एकच कंडिशन चेक करायची असेल, सपोज मला मल्टिपल कंडिशन चेक करायच्या आहेत. ठीक आहे, तर मग त्या केसमध्ये काय होईल आपण ते एकदा बघू, ते कसं होईल. त्याच्यासाठी आपण एक कोड करू, हा कोड आपण असाच असू देऊ. इफ एल्स साठी आपण दुसरा कोड घेऊ. ठीक आहे, हा कोड आपण असाच आपल्याकडे सेव्ह असू देऊ फाईलमध्ये. फाईल, न्यू फाईल, एम्प्टी फाईल. फाईलला आपण नाव देऊ इफ एल्स ladder.c या नावाची आपण फाईल देऊ आणि कोड लिहायला स्टार्ट करू. हॅश इन्क्लूड stdio.h int main रिटर्न 0 सेमिकोलॉन. ठीक आहे, तर आपण आहे ना एक इंट घेऊ, इंट नंबर नावाने, आणि आपण ह्या वेळेस काय करू की युजरकडनं व्हॅल्यू घेऊ. ठीक आहे, आणि असं ॲप्लिकेशन करू की युजर एंटर करेल आणि आपण डिटेक्ट करायचं की तो नंबर पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. ठीक आहे, एंटर, आपण युजरला सांगू एंटर नंबर. मग युजर नंबर एंटर करेल आणि आपण तो घ्यायचा अँड ऑफ नंबरमध्ये. ठीक आहे, आणि जर इफ नंबर ग्रेटर दॅन 0 असेल तर काय करायचं बघा. ग्रेटर दॅन 0 असेल म्हणजे तो पॉझिटिव्ह आहे, आपण इथं प्रिंट करून द्यायचं नंबर इज पॉझिटिव्ह. ठीक आहे, एल्स किंवा नंबर एल्स इफ नंबर 0 पेक्षा मोठा असेल तर तो पॉझिटिव्ह, 0 पेक्षा लहान असेल तर तो निगेटिव्ह. प्रिंटफ नंबर इज
निगेटिव्ह आणि एल्स म्हणजे कुठंच नाही गेलं तर काय करायचं, INTF printf नंबर इज 0. 0 पण असू शकतो ना. ठीक आहे, आपले बघा आपण काय केलं आहे, युजरकडनं नंबर घ्यायचा आणि तो नंबर जर 0 पेक्षा मोठा असेल तर आपण तो पॉझिटिव्ह कन्सिडर करायचा, 0 पेक्षा लहान असेल तर तो निगेटिव्ह कन्सिडर करायचा आणि 0 पेक्षा लहान पण नसेल मोठा पण असेल तो 0 असेल तर मग आपण तो ॲज अ 0 कन्सिडर करायचा एंटर केलेला नंबर. ठीक आहे, तर बघू मग आता कोड कसा रन होतो. कोड रन केला, मी एंटर केला. आधी पॉझिटिव्ह नंबरची टेस्ट केस रन करू. नंबर इज पॉझिटिव्ह. ओके, परत एकदा रन करू. यावेळेस मी नंबर देते -98. बघा नंबर इज निगेटिव्ह आणि आता मी देते 0. बघा नंबर इज 0. ठीक आहे, तर काय झालं बघा, आधी ही कंडिशन चेक. ही कंडिशन जर फॉल्स असेल तर कंट्रोल इथे जाईल आणि ह्या दोन्ही पण कंडिशन फॉल्स असेल फर्स्ट आणि सेकंड तर कंट्रोल याच्यामध्ये जाईल. ठीक आहे, आणि इथून कंट्रोल गेल्या इथून जेव्हा कोड बाहेर पडेल बघा ह्या तिघांपैकी एक कोणती तरी कंडिशन ट्रू होणार आहे आणि ती ट्रू झाल्याच्या नंतर कंट्रोल डिरेक्टली याच्या कर्ली ब्रॅकेटच्या बाहेर येणार आहे आणि जे स्टेटमेंट असेल ते एक्झिक्यूट होणार आहे. ठीक आहे, मग आता बघू आपण की हे स्टेटमेंट एक्झिक्यूट होतंय की नाही. त्याच्यासाठी कुठला पण नंबर दिला तर ते स्टेटमेंट 101% एक्झिक्यूट होणार आहे बघा. ठीक आहे, तर असं असतं इफ एल्स लॅडर. नेक्स्ट इज स्विच केस. बघू आपण स्विच केस काय असतं. ओके, तर हा आहे स्विच केसचा कोड आणि याच्यात आपण डिफॉल्टने टाकलाय तर आपण डिफॉल्ट पण टाकू. याच्यात डिफॉल्ट आणि डिफॉल्ट RINTF printf सॉरी. तर असा हा कोड आहे स्विच केसचा. तर बघा स्विच केसमध्ये आधी आपण काय केलं, युजरकडनं इनपुट घेतलं, ते इनपुट ह्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर केलं, डे ह्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर केलं आणि इनपुट जे घेतलेलं आहे ते इंटिजरमध्ये घेतलं. बघा मग आता इथे सपोज मी एंटर केला 2 तर 2 केस कुठे मॅच होते बघा, इथे 2 नंबर दिसला का, तर हा 2 जो आहे तो इथे कंडिशन ही ते कंडिशन ट्रू होणार आहे आणि हे झाल्याच्या नंतर हे स्टेटमेंट प्रिंट होईल आणि ब्रेकमुळे डायरेक्ट ब्रेक होऊन लूपच्या बाहेर, लूपच्याने सॉरी कंट्रोल डिरेक्टली स्विचच्या बाहेर येईल आणि इथे आपण एक स्टेटमेंट देऊ की एक्झॅक्टली बाहेर पडल्याच्या नंतर ते स्टेटमेंट प्रिंट झाल्याच्या नंतर काय होईल, printf exe एक्झिक्युशन कंप्लीटेड. कंट्रोल S करू आणि कोड रन करू. सपोज मला संडे प्रिंट करून हवाय, संडे आहे 1 नंबरला, मी दिला 1. बघा संडे एक्झिक्युशन कंप्लीटेड. इथं सगळ्यांना /n देऊ आपण. कंट्रोल V सॉरी सॅटर्डेला पण नवीन लाईन वरती प्रिंट करू आपण. कंट्रोल. ठीक आहे, आणि डिफॉल्ट एक असं स्टेटमेंट असतं जे की एक्झिक्यूट होतं जर ह्या सगळ्या कंडिशन फॉल्स असतील. त्याच्यापैकी जर कोणतीच कंडिशन म्हणजे आपण 1 to 7 या रेंजमधला कुठला पण नंबर जर एंटर केला तर तो कुठल्याच याला मॅच होणार नाही, कारण की आपण तशी कंडिशनच अप्लाय केली आहे, त्याच्यामुळे ते एक होईल. मग आता मी इथे इनपुट दिलं, मला मंडे प्रिंट करून हवा आहे, एक्झिक्युशन कंप्लीटेड. आणि जर मी याच्यापैकी काहीच इनपुट नाही दिलं, 12 इनपुट दिलं, बघ एक्झिक्युशन कंप्लीटेड तर आलंच आहे, त्याच्याच बरोबर इनव्हॅलिड इनपुट
हे आपल्याला आउटपुटमध्ये दिसलं आहे. तर असं असतं स्विच केस. देन नेक्स्ट काय आहे, इटरेशन. इटरेशन बघू आपण काय असतं. त्याच्यासाठी पहिला आहे फॉर. फॉर हा एक कीवर्ड आहे. मग आपण एक कोड सेव्ह करू, for.c. ठीक आहे, इथे पण कोड घेऊ, हॅश इन्क्लूड stdio.h int main. आपण एक इंट घेऊ, इंट i. ठीक आहे, आणि इथे मी एक फॉर लूप लिहिते, फॉर i इज इक्वल टू 0, i लेस दॅन इक्वल टू 5, i प्लस प्लस. ठीक आहे, आणि प्रिंट करायचं हॅलो वर्ल्ड. ठीक आहे, मग आता काय होईल बघा. ठीक आहे, तर सिंटॅक्सकडे एकदा आपण लक्ष देऊ. एक व्हेरिएबल घेतला आय नावाचा. ठीक आहे, आणि आयला सेट केलं 0ला. ठीक आहे, म्हणजे आयची आता करंट व्हॅल्यू काय आहे, 0 आहे, तर ती आहे 0. ठीक आहे, तर बघा, आणि एक मिनिट, ओके. आणि इथं आपण काय दिलं, इन्क्रीमेंट दिलं. इन्क्रीमेंट म्हणजे काय, तर आय प्रत्येक वेळेस एक एकनी इन्क्रीज होत जाईल. कुठपर्यंत इन्क्रीज होईल, तर तो होईल जोपर्यंत आयची व्हॅल्यू लेस दॅन इक्वल टू 5 होत नाही तोपर्यंत. ठीक आहे, स्टार्ट कुठून झाला बघा, 0ला, आणि एंड कुठे होणार आहे, तर 5ला. ठीक आहे, मग आता आपण बघू बरोबर होतंय की नाही. ओके, आपण इथं स्लॅश एन द्यायला पाहिजे होतं. स्लॅश एन देऊन परत सेव्ह करू आणि रन करू. ठीक आहे, आलंय का बघा. 6 वेळेस प्रिंट झाला. तर 6 वेळेस का प्रिंट झालं, कारण की 0, मग 1 2 3 4 5 6, त्याच्यामुळे ते 6 टाइम प्रिंट झालं. पण हरकत नाही, आपण 1 पासून स्टार्ट करू. आपण काउंटिंग 0 पासून स्टार्ट केलं, म्हणून कंट्रोल S करू, सेव्ह करू आणि रन करू. बघा झालं 5 वेळेस प्रिंट. ठीक आहे, तर हे असतं फॉर लूप. फॉर लूपमध्ये काय होतं, की जेव्हा आपल्याला माहीत असतं की आपल्याला एखादं स्टेटमेंट किती वेळेस प्रिंट करायचं आहे, काय बोलले मी, किती वेळेस प्रिंट करायचं आहे, म्हणजे नंबर ऑफ टाइम्स जेव्हा मला माहीत असतं, तर तेव्हा आपण फॉर लूप प्रेफर करतो. देन नेक्स्ट इज इटरेशनमध्ये नेक्स्ट आहे व्हाईल. ठीक आहे, आता व्हाईल आपण कसा करू ते बघू. नवीन फाईल घेऊ, नवीन फाईल, नवीन कोड, परत हॅश इन्क्लूड stdio.h int main, रिटर्न 0. फाईल सेव्ह करू while.c नावाने. ठीक आहे, आता बघू. इथे एक इंट घेऊ, इंट म्हणजे इंटिजर आय इज इक्वल टू 0ला इनिशियलाइज करू. ठीक आहे, आणि इथे एक व्हाईल लूप लावू, काय की जोपर्यंत आय हा लेस दॅन इक्वल टू होत नाही 5 पर्यंत. ठीक आहे, जसं आपण फॉर लूप घेतला तसंच घेऊ, फक्त सिंटॅक्स मध्ये चेंज आहे. बाकी काम तर फॉर लूप आणि व्हाईल लूप सेमच करतो, फक्त आपल्या रिक्वायरमेंटवरती की आपल्याला कधी काय वापरायचं. ठीक आहे, आणि मी प्रिंट करते हॅलो वर्ल्ड. सेम, एकदम सेम आहे. मागचा जो फॉर लूप होता, आउटपुट बघून आपल्याला कळणार पण नाही की आपण फॉर लूप वापरलाय की व्हाईल लूप वापरलाय, पण कधी कोणता वापरायचा ते डिपेंड करतं. ठीक आहे, कोड रन करू, आणि इथे आय प्लस प्लस लिहू, इथे आय प्लस प्लस लिहू, आय प्लस प्लस, कोड सेव्ह करू, रन करू. बघितलं, मगाशी सारखंच आउटपुट आलं. आता इथे पण 6 वेळेस का आलं, कारण की आपण हा 0 जो आहे तो इनिशियलाइज केला आहे 0ला, 1ला केला, तर तो
ओके, आला 5 वेळेस लिहून. तर बघा, व्हाईल लूप कधी प्रेफर करायचा आणि फॉर लूप कधी प्रेफर करायचा. जेव्हा मला माहीत असतं की मला किती नंबर ऑफ टाइम एखादा स्टेटमेंट प्रिंट करायचा आहे. नंबर ऑफ टाइम म्हणजे काय, तर नंबरमध्ये माहीत असतं की मला 1 वेळेस करायचं, 2 वेळेस करायचं की 10 वेळेस करायचं, तेव्हा आपण प्रेफर करतो फॉर लूप. आणि जेव्हा मला माहीत असतं की एखादी कंडिशन ट्रू होईपर्यंत, एखादी गोष्ट घडत नाही तोपर्यंत मला एखादा नंबर प्रिंट करून हवा असेल, तर तेव्हा आपण प्रेफर करतो व्हाईल लूप. ठीक आहे. तर हे कॉपी करू आणि एक नवीन फाईल बनवू दुसऱ्या कोडसाठी, जो की आहे डू व्हाईल लूप. तर डू व्हाईल मध्ये काय होतं ते बघू आपण. फाईल सेव्ह करू नावाने डू व्हाईल डॉट सी नावाने. इकडं कोड पेस्ट करू. आता पेस्ट मी का केला, कारण की दोघांमधलं कंपॅरिझन लवकर कळेल या इंटेन्शनने. ठीक आहे. बघा, आता व्हाईल मध्ये असं असतं, आता डू व्हाईल मध्ये कसं असतं. डू प्रिंटफ हॅलो वर्ल्ड /n i प्लस प्लस आणि इथे व्हाईल i लेस दॅन इक्वल टू 5 आणि इथे व्हाईलला आहे सेमीकोलन. इथे सेमीकोलन व्हाईलला नाही आहे, इथे व्हाईलला सेमीकोलन आहे. ठीक आहे. मग हा पार्ट मी काढून टाकते. काहीच नाही. बघा, इनिशियलायझेशन इथं पण केलेलं आहे, कंडिशन इथे पण दिली आहे आणि इन्क्रीमेंट इथं पण केलेलं आहे. ठीक आहे. ह्या 3 गोष्टी इथे पण आहे, सेम गोष्ट इथे आहे. इथे इन्क्रीमेंट केलेलं आहे, कंडिशन दिलेली आहे आणि हे स्टेटमेंट खालच्या कोडसाठी पण आहे. ठीक आहे. आता जर सपोज मी हा कोड काढून टाकते, अगेन आउटपुट बघून कळणार पण नाही की आपण एक्झॅक्टली कोणता लूप वापरलाय. ठीक आहे. तर मी कोड सेव्ह करते आणि रन करते. बघा, आलं आपलं आउटपुट, सेम आउटपुट आलं. ठीक आहे. तर असा असतो डू व्हाईल लूप. पण डू व्हाईल लूपमध्ये जर कंडिशन फॉल्स पण असेल तरी पण तो ॲटलिस्ट एकदा तरी हे जे स्टेटमेंट आहे ते प्रिंट करणार आहे, ॲटलिस्ट एकदा तरी. ठीक आहे. तर असं असतं इटरेशनमध्ये. तर आपण इटरेशनमध्ये काय काय बघितलं. फॉर लूप, जेव्हा आपल्याला माहीत असेल की मला किती वेळेस स्टेटमेंट प्रिंट करून हवा आहे. व्हाईल लूप असतो जो की आपण एखादी कंडिशन कुठपर्यंत ट्रू आहे हे फाइंड करण्यासाठी असतो. नेक्स्ट इज डू व्हाईल लूप. डू व्हाईल लूपमध्ये काय होतं की आपलं जे स्टेटमेंट आहे किंवा कंडिशन आहे ती एकदा तरी सॅटिस्फाय होत असते. ठीक आहे. So we'll stop over here. Thank you.